जालन्यामध्ये उद्या बंजारा समाजाकडून जेल भरो आंदोलन केलं जाणार आहे। जालना शहरामध्ये आज या संदर्भात एक विभागीय बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये उद्या जालना शहरात जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात विजय चव्हाण यांचं गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। दरम्यान सरकारनं आमच्या मागण्यांवर गांभीर्यानं लक्ष द्यावं, अन्यथा राज्य पेटवू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। मोठ्या लाखोच्या संख्येने जवळजवळ 50 ते 54 मोर्चे आतापर्यंत निघाले। अनेक उपोषणकर्त्यांनी उपोषण केलं, 4 लोकांना याच्यामध्ये बलिदान सुद्धा दिलेलं आहे। परंतु आजपर्यंत आमची कोणत्याही सरकारच्या एकाही मंत्र्यांनी दखल घेतलेली नाही। त्यामुळं आता आम्ही पुढचा टप्पा एकदम अग्रेसिव्हली बंजारा समाज हा आक्रमक होऊन या महाराष्ट्र शासनाचा कुठेतरी गळा दाबावा ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्यासाठी उद्या रास्ता रोको करून आम्ही संपूर्ण जालना जिल्ह्याचे सर्व रस्ते बंद करून जर रास्ता रोको केला आणि त्यानंतर जर यांनी आम्हाला जेलमध्ये टाकलं तर मोठ्या जवळजवळ हजारोच्या संख्येने आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत। मराठवाड्यातील तमाम बंजारा समाज बांधवाच्या वतीने आज म्हणजे पुढील दिशा ठरवण्यासाठी आजची मोर्चा आणि इतर जे काही आंदोलन आहे त्या संदर्भात आजची बैठक झाली। उद्या 25 तारखेला आमचे विजय चव्हाण संघर्ष योद्धा गेली 9 दिवसापासून आमरण उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यातील बंजारा समाजाच्या वतीने जेल भरो आंदोलन आम्ही उद्या करत आहोत। या आंदोलनामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्रातील तमाम बंजारा समाज रस्त्यावर येईल आणि उद्या जिल्ह्यातील सर्व रस्ते जाम होतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।